सार्वजनिक शौचालयाचे पाणीपुरवठा करून घेतल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर कुरुंदवाड पालिका प्रशासनानं शहरातील अन्न सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 3 तारखेला शहरातील सर्व हॉटेल, चहा टपरी, उपाहारगृह तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांची विशेष आढावा बैठक आयोजित केली आहे। स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्यविषयक नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत। उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती दीपक गायकवाड यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाची तातडीची आढावा बैठक घेऊन शहरातील सर्व खाद्य व्यावसायिकांना एकत्र बोलावण्याचे निर्देश दिलेत। नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, तसेच स्वच्छता व सुरक्षित अन्नपुरवठा ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं। 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक होणार असून शहरातील सर्व हॉटेल, चहा टपरी, उपाहारगृह, बेकरी, फास्ट फूड सेंटर व इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे। बैठकीत स्वच्छ पाण्याचा वापर, अन्नपदार्थाची गुणवत्ता, स्वयंपाकगृहातील स्वच्छता, कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी, परवान्यांचे पालन आणि अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। यापुढे शहरातील खाद्य व्यवसायांवर नियमित तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी दिला आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।